नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत सुक्कं स्मोकी फ्लेवर चिकन। तर सुक्कं स्मोकी फ्लेवर जे चिकन आहे ते मी कांदा हा गॅसवर भाजून घेणार आहे आणि खोबरंसुद्धा मी गॅसवर भाजून घेणार आहे। त्यामुळे त्याला जो फ्लेवर येणार आहे तो स्मोकी फ्लेवर आहे, त्यामुळे त्याला स्मोकी फ्लेवर चिकन असं म्हणतात। तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूया। पहिल्यांदा तुम्ही सर्वांनी सबस्क्राइब चॅनल करून घ्या आणि जो बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। त्यासाठी आपण आता साहित्य काय लागतं ते पाहूया। मी एक छोटा कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा, तो चिरून घेत आहे। तो कांदा मी बारीक चिरून घेते। कांदा बारीक चिरून झाल्यानंतर चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। आलं लसूणची पेस्ट जी आहे ती मी करून घेतलेली आहे। हे पहिल्यांदा आहे, आपण त्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित। कोथिंबीर चिरून घेऊया। कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे, कांदा सुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे। आलं लसूणची पेस्ट जी आहे ती मी सेपरेट वाटून घेतलेली आहे। चिकन मी 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे, व्हिनेगर टाकून मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण कढई गॅसवर तापायला ठेवूया। कढई गॅसवर तापली की आपण त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकूया। तुम्ही कोणतेही तेल वापरू शकता किंवा तुम्ही हे तुपामध्ये सुद्धा बनवू शकता, पण मी आज तेलाचा वापर केलेला आहे। तेल थोडंसं तापलं की आपण त्याच्यामध्ये कांदा टाकूया। कांदा टाकल्यानंतर आपण तो छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आपण चिकन जे आहे ते याच्यामध्ये शिजून घेणार आहोत। कांदा छान परतून झाला की आपण त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकणार आहोत। कांदा छान परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे। मी मोठा चमचा घेतलेला आहे। परततानाच तुम्ही जे अळणी पाणी बनवता त्याच्यामध्ये जर आलं लसूणची पेस्ट टाकली तर चिकन खूप छान लागते। 1 चमचा हळद टाकलेली आहे। त्यानंतर आपण कोथिंबीर टाकूया। हे छान परतून घ्यायचं आहे। जो लसणाचा वास आहे तो जाईपर्यंत थोडंसं परतायचं आहे। हे छान परतून झाले की आपण त्याच्यामध्ये चिकन टाकूया। चिकन हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, त्यामुळे त्याचा वास येत नाही। तुम्ही 4-5 वेळा पाण्याने धुवून घ्या। व्हिनेगरमध्ये टाकून धुवून घेतलं तरी वास येणार नाही। हे छान परतून घेऊया। आपण त्याच्यामध्ये मीठ टाकूया। मीठ हे भरपूर टाकायचं आहे। मीठ भरपूर टाकले आपण याच्यामध्ये आता पाणी टाकणार नाही, मिठामध्येच आपण शिजून घेणार आहोत। मीठ हे जास्त प्रमाणात टाकायचं, जे नेहमीचं जे प्रमाण आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त टाकायचं, की जेणेकरून मीठ पूर्ण त्याच्यामध्ये ॲब्सॉर्ब होऊन चिकन हे लवकर शिजतं।
त्याला पाणी टाकण्याची गरज लागत नाही. नंतर जर तुम्हाला सूप वगैरे लागत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये नंतर पाणी ॲड करू शकता शिजत आल्यावर, पण अगोदर पाणी टाकायचं नाही आहे. मीठ टाकल्यानंतर हे कडेने पाणी सुटलेलं आहे, त्यामुळे पाण्याची जास्त गरज लागत नाही शिजवताना. त्याच्यावर झाकण ठेवूया. वाफेवर चिकन छान शिजून निघतं. विदाऊट पाणी न टाकता मीठ टाकायचं आणि वाफ द्यायची, चिकन छान शिजून निघतं. चिकन शिजत आले की त्याचा व्हॉल्यूम ॲटोमॅटिक कमी होतो. जे चिकन आहे ते शिजत आले की ते पाणी सोडतं आणि त्या पाण्यामध्ये चिकन शिजून निघतं. त्यानंतर आपण वाटणाची तयारी करून घेऊया. जे वाटण आपण करणार आहोत, मी 2 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि एक खोबरं सुक्कं जे खोबरं आहे त्याची अर्धी वाटी घेतलेली आहे आणि 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. ते मी एका जाळीवर भाजून घेते आहे की जेणेकरून आपलं जे चिकन बनवणार आहोत आपण त्याला स्मोकी फ्लेवर येतो, म्हणूनच त्याचं नाव स्मोकी फ्लेवर चिकन आहे. कारण आपण जो कांदा आणि खोबरं भाजत आहोत ते डायरेक्टली आपण त्या जी जाळी आहे त्याच्यावर भाजत आहोत. डायरेक्ट हीटच्या कॉन्टॅक्टमध्ये ते कांदा आणि खोबरं येत आहे. मला चिकन शिजून झालेलं आहे, पण मला सूप मुलांसाठी करायचं आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये गरम पाणी टाकत आहे. गरम पाणी टाकल्यानंतर तुम्ही 5 ते 10 मिनटं पुन्हा शिजून घ्या व्यवस्थित, म्हणजे चिकनचा जो पूर्ण अर्क आहे तो सूपमध्ये उतरेल आणि मुलांसाठी हे पौष्टिक होऊन जाईल. तोपर्यंत आपला कांदा भाजलेला आहे. कांदा आणि खोबरं हे बघा, अशा प्रकारे कांदा आणि खोबरं आपण भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण कांदा चिरून घेऊया आणि खोबऱ्याचे सुद्धा छोटे छोटे तुकडे करूया. इकडे सूप तयार झालेलं आहे. यातील सूप जे आहे ते मी बाजूला काढून घेणार आहे. चिकन व्यवस्थित जे त्याचं बोन्स असतात त्याच्यापासून चिकनचं जे ते बाजूला निघतं की चिकन हे व्यवस्थित शिजलेलं आहे, याचा अर्थ की चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे. हे जे बोन आहे बोनपासून पूर्ण असं बाजूला झालेलं आहे. चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे आणि अशा प्रकारे शिजवलं तर जे सूप आहे ते पण घट्ट होतं. तुम्ही प्रेशर कुकरला लावू शकता, बट जर तुम्ही अशा प्रकारे जर शिजवलं तर जे सूप आहे ते चवीला खूप छान होतं. आपण खोबरं जे आहे भाजून घेतलेलं ते बारीक चिरून घेतलेलं आहे आणि कांदासुद्धा चिरून घेतलेला आहे. आपण याचं वाटण तयार करणार आहोत. आणि आलं लसूणची जी पेस्ट आहे ती आपण 1 चमचा ऑलरेडी अळणी पाणी बनवताना सूप बनवताना टाकलेला आहे आणि 1 चमचा अजून राहिलेला आहे शिल्लक. तर मी हा घरचा मसाला घेतलेला आहे. लाल तिखट घेतलेले आहेत, थोडेसे गरम मसाले घेतलेले आहेत आणि तीळ घेतलेला आहे, धना पावडर घेतलेली आहे. हे वाटण आपण तयार केलेलं आहे. सगळं वाटून हे सगळं मिक्स केलं एकत्र आणि हे वाटून घेतले. छोटी पेस्ट करायची आहे. त्यानंतर मी हे सूप आहे ते बाजूला करून घेतलेले आहेत, पीस बाजूला काढलेले आहेत. आपण कढई तापायला ठेवलेली आहे. कढईमध्ये मी 2 चमचा तेल टाकलेलं आहे. त्यानंतर आपण जे वाटण केलेलं आहे ते त्याच्यामध्ये परतून घेऊया. वाटण छान परतून घ्यायचं आहे. ऑलरेडी आपण भाजून घेतलेलं आहे, पण तेल सुटेपर्यंत आपण वाटण परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण
त्याच्यामध्ये जे मसाले आहेत ते टाकूया. मी घरचा मसाला बनवलेला आणि जे लाल तिखट वगैरे आहे ते टाकलेलं आहे. आणि तुम्ही कोणताही चिकन मसाला किंवा मटण मसाला वापरू शकता. कोणत्याही कंपनीचा तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता. मी याच्यात चिकन मसाला टाकलेला आहे आणि घरचा मसाला आणि लाल तिखट आणि कलर मसाल्यासाठी बेडगी मिरची वापरलेली आहे. वाटण छान परतून झालेलं आहे. हे कडेने तेल सुटले की वाटण व्यवस्थित परतलेलं आहे. त्यानंतर आपण जरासं त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. त्यानंतर जे आपण शिजवलेलं चिकन आहे पीस ते आपण ह्याच्यामध्ये टाकूया आणि छान परतून घेऊया. आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही बनवू शकता. मला खूप सुक्क पण नको होतं. मला थोडंसं असं थिक थिक पण हवं होतं थोडंसं. आणि थोडंसं सुक्क पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. मी कन्सिस्टन्सी पाहिजे तशी मला ठेवलेली आहे. त्यानंतर कढईने ऑटोमॅटिकली तेल सुटायला लागलेलं आहे. आपण मीठ ऑलरेडी जास्त टाकलेलं होतं, पण थोडंसं आपण पुन्हा त्याच्यामध्ये ॲड करूया मीठ. हे ऑलरेडी आपलं चिकन झालेलं आहे. स्मोकी फ्लेवर किंवा तुम्ही म्हणू शकता की काळं चिकन. याच्यामध्ये तुम्ही जास्त प्रमाणात जर कांदा काळा भाजून घेतला तर त्याचा काळा कलर येतो. पण मी जास्त एकदम पूर्ण खूपच काळा केलेला नाही, कारण खूपच जर काळा केला तुम्ही कांदा तर त्याची चव जी आहे ती कडवट लागते. पण अशा प्रकारे तुम्ही चिकन जर केलं तर चवीला खूप छान लागतं आणि सगळे मोठ्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातात. अशा प्रकारे तुम्ही चिकन नक्की ट्राय करून पहा. हे बघा, कढईने तेल सुटलेलं आहे. आपलं चिकन ऑलमोस्ट तयार झालेलं आहे. वरून आपण कोथिंबीर टाकून घेऊया. आवडली असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा, म्हणजे मी जर व्हिडिओ टाकले तर तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळेल आणि तुम्हाला व्हिडिओ लगेच पाहता येईल. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा चिकनच्या रेसिपी बनवू शकता, पण ही पटकन आणि झटपटीत होणारी रेसिपी आहे. याला जास्त वेळसुद्धा लागत नाही. ही मोजून अर्ध्या तासात ही रेसिपी होऊन जाते, कारण चिकन ऑलरेडी जे कढई आहे त्याच्यामध्ये आपण मीठ टाकल्यामुळे शिजून निघतं. त्यामुळे ह्या रेसिपीला जास्त वेळ लागत नाही बनवायला. झटपटीत आणि पटकन होणारी रेसिपी आहे. दिसायला पण खूप सुंदर दिसते. नक्की ट्राय करा तुम्ही. आणि टेस्टला पण खूप छान लागते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सुद्धा जर काही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया देऊ शकता. आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा.